द क्रिएटिव स्कूल फॉर क्वालिटी एंड इनोवेटिव एजुकेशन। करें एक बेहतर कल की शुरुआत आज से। विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर की ओर से फिर एक बार अपने मांगों को लेकर प्रोटेस्ट। ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳ ಸಂಘಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ राज्य ग्राम ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳ ಸಂಘಕ್ಕೆ। नमस्कार, नवशा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। बसव कल्याण कर्नाटका विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स द्वारा सिटी के मिनी विधानसौदा तहसील ऑफिस के सामने कर्नाटका सरकार द्वारा दिए गए आश्वासन के बाद 10 फरवरी 2025 को फिर एक बार अपनी मांगों को लेकर प्रोटेस्ट पर बैठ गए। 26 सितंबर 2024 को कर्नाटका विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स ने कर्नाटका सरकार से अपने कुछ मांगों को लेकर प्रोटेस्ट किया था। विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स को लगने वाले सामान जैसे टेबल्स, चेयर, मोबाइल्स, प्रिंटर, कंप्यूटर, स्कैनर, इंटरनेट कनेक्शन के साथ इंटर डिस्ट्रिक्ट ट्रांसफर, एनुअल रिक्रूटमेंट एंड प्रमोशन भत्ता 500 से 5000 करने की मांग। इसके अलावा मेडिकल फैसिलिटीज, यदि किसी कारण एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स के साथ कोई दुर्घटना घटती है तो उनके फैमिली में किसी एक को जॉब देना, रिटायरमेंट पेंशन जैसे और भी कई मांगों को लेकर कर्नाटका रेवेन्यू डिपार्टमेंट मिनिस्टर कृष्णा बैरगौड़ा से मांग करते हुए मेमोरेंडम दिया था। मिनिस्टर द्वारा इनके मांगों को पूरा करने का आश्वासन देते हुए प्रोटेस्ट को खत्म करने को कहा था, लेकिन 4 महीने का समय बीत जाने के बाद भी विलेज के गिरी सिल्क एंड साड़ी 7 हेवन गोल्डन सुपर मार्ट 50% ऑफ। अब भी विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स की मांगों को पूरा नहीं किया गया, जिसको लेकर फिर एक बार एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स 10 फरवरी से स्ट्राइक पर बैठ गए हैं। इनकी इस स्ट्राइक की वजह से आम जनता के कामों में परेशानी हो रही है। सरकार को चाहिए कि जल्द ही इनके मांगों को पूरा करे, वरना आम जनता को परेशानियों का सामना करना पड़े। इस मौके पर कर्नाटका विलेज एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर संघ तालुका प्रेसिडेंट काशीनाथ चनकापुरे ने बीके न्यूज के माध्यम से सरकार से अपील की। ಸಂಘದಿಂದ ಏನು ಮುಷ್ಕರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅದು ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಹಿಂದೆ 26/9/2024ರಿಂದ 3/10/2024ರವರೆಗೆ ಗ್ರಾಮ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಒದಗಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮುಷ್ಕರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ರಾಜೇಂದ್ರ ಕಟಾರಿಯಾ ಸರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಸಂಘದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಅವರಿಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದರು। ಏನು ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಅದು ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು। ಆ ಭರವಸೆಯನ್ನು ನೀಡಿದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಷ್ಕರವನ್ನು ಹಿಂಪಡೆಯಲಾಗಿತ್ತು। ಆದರೆ ಸರಿಸುಮಾರು ಅವರು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು 4 ತಿಂಗಳು ಕಾಲ ಗತಿಸಿದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಥರದ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಈಡೇರಿಸೋದಿಲ್ಲ ವಿನಾ ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಇತ್ತು ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕಾರ್ಯದ ಒತ್ತಡ ನಮ್ಮ ಮೇಲಾಗಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈಡೇರಲಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಇವತ್ತಿಂದ ಅನಿರ್ದಿಷ್ಟವಾದ 2ನೇ ಹಂತದ ಮುಷ್ಕರವನ್ನು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ये कितने दिन तक चलेगा सर? ಇದು ನಾವು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಪೂರ್ತಿ ಮಟ್ಟಿಗೆ ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಲಿ ಈಡೇರೋವರೆಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸಂಘದಿಂದ ಮತ್ತೆ ಏನು ನಿರ್ದೇಶನ ಬರ್ತದೆ ಅದರಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ। इस स्ट्राइक की वजह से जो सार्वजनिक लोग हैं उनको काफी परेशानी का सामना करना पड़ता है, तो इसके बारे में आप क्या? ಸರ್, ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟದ ಕೆಲಸವನ್ನು ನೀಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಸೌಲಭ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ಅದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಏನು ವರ್ಕ್ ಇರ್ತದೆ ಆ ಕ್ವಾಲಿಟಿ ವರ್ಕ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ। ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕ್ವಾಲಿಟಿ ವರ್ಕ್ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದು ಗುಣಮಟ್ಟದ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ವರ್ಕ್ ಸಿಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಜನರಿಗೆ ಇದಕ್ಕಿಂತ ವೇಗವಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ तो लास्ट टाइम की तरह इस बार भी अगर से तुम्हें सरकार अगर से आश्वासन देगी तो क्या इस बार भी उसी तरह से स्ट्राइक खत्म कर दी जाएगी? नहीं सर, ಇಲ್ಲ ಸರ್, ಇದು ಏನದ ನಮ್ಗೆ ಈ ಸರಿ ರಾಜ್ಯ ಸಂಘದಿಂದ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಇದೆ, ನಾವು ರಾಜ್ಯ ಸಂಘ ಬಲವಾಗಿ ನಿಂತಿದೆ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ದೃಢ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರೋವರೆಗೆ ನಾವು ಈ ಮುಷ್ಕರವನ್ನು ಕೈಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇವೆ।